अजित पवारांची औसा शहरातील सभा छावा संघटना उधळून लावणार। छावा संघटनेच्या विजय घाडगेंचा अजित पवारांना इशारा। सुरत चव्हाणला राष्ट्रवादीत बढती दिल्यानं छावा संघटनेचा संताप। अर्णव खैरेचा जीव ठाकरेंमुळे गेला, भाजपकडून थेट घणाघात। मुंबई भाजपा आंदोलनातून करणार ठाकरेंचा निषेध। आल्हाद कलोटी यांची आमदार राणांकडून पाठराखण। कलोटी स्वकर्तृत्वावर राजकारणात, आल्हाद कलोटी बिनविरोध विजयी। विरोधकांची फडणवीसांवर टीका। शरद पवार काँग्रेस सोबत, ठाकरेंना वाऱ्यावर सोडलं। पवार गटाची मुंबईत महत्वाची बैठक। मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध आलाच कसा, नाना पटोले यांनी विचारला थेट सवाल। निवडणुकीआधीच भाजपची 100री। राज्यभरात भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। तेजसचा अपघात की घातपात, भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे प्रश्न उपस्थित। वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धुडगूस, मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यानं गोंधळ। अंगावर खुर्च्या फेकल्यानं पोलिसांचा हस्तक्षेप। जम्मूमधील बिश्नाह शहरात ड्रग्ज तस्कराचं घर उद्ध्वस्त। शासकीय जागेवर ड्रग्ज तस्कराचा कब्जा, पोलिसांकडून करण्यात आली कारवाई। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे सर्वच 26 उमेदवार बिनविरोध। निवडणूक अर्ज मागे घेण्याचा होता शेवटचा दिवस। पिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीत रडीचा डाव। राष्ट्रवादीच्या विजयालक्ष्मी हरणेंना पतीसह डांबून ठेवलं। पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अखेर सुटका। भाजपा दबाव टाकून अर्ज माघारी करवते, नाना पटोले यांचा थेट आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 29 जणांवर गुन्हा। आधार कार्ड आणि प्रमाणपत्रातील जन्मतारखांमध्ये फरक। अमरावतीमध्येही 942 बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा। शेरो शायरी चालते तर उर्दूत पत्रक का नको, भाजपा आमदाराचा विरोधकांना सवाल। कामगारांच्या हितासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। देशात 4 नवे कामगार कायदे लागू। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कामगारांना मोठा फायदा। ऋतुबदलामुळे मुंबईकरांना नेत्रसंसर्ग। नेत्रसंसर्गात मोबाईलच्या वापरामुळे पडते भर। पुण्यातील टोळी युद्धावर पोलिसांच्या कारवाईला वेग। कुख्यात रिझवान उर्फ टिपू पठाणसह टोळीवर मोकोका। देशात आकस्मिक मृत्यूच्या घटनेत महाराष्ट्र प्रथम। एनसीआरबीच्या अहवालात आली धक्कादायक माहिती समोर। उमेदवारी नाही, काळजी करू नका। ज्यांना ह्या निवडणुकीत थांबावं लागलं त्यांना मी दुसरीकडे ऍडजस्ट करेन। अजित पवारांचं बारामतीकरांना संबोधन करताना आश्वासन। पुण्यात कचरा वेचक महिलेचा प्रामाणिकपणा। रस्त्याच्या कडेला सापडले 10 लाख, केले परत। कचरा वेचत असताना बॅगेत सापडले होते 10 लाख। जम्मू काश्मीरचे पोलीस धडकले डॉक्टर मुझफ्फर अहमदच्या घरी। डॉक्टर मुझफ्फर अहमद राथर दिल्ली स्फोट प्रकरणातील आदिलचा भाऊ। आत्मघातकी हल्ल्यासंबंधी डॉक्टर मॉड्यूलचा म्होरक्या आहे डॉक्टर मुझफ्फर।